नमस्कार मैत्रिणींनो. काय मग आज आहे गटारी आणि गटारी स्पेशल मी तुम्हाला आज दाखवणार आहे चिकन मसाला. चला तर मग बघूया चिकन मसाल्यासाठी लागणारे साहित्य. बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे, कोथिंबीर कापून घेतलेली आहे, अद्रक लसूणची पेस्ट आणि कांदा आणि टोमॅटो चांगले भाजून घेतलेत मी तव्यावर आणि त्याची पेस्ट बनवली आणि सुकं खोबरं बारीक करून घेतलेलं आहे आणि चिकन आणलेलं आहे अर्धा किलो. तर अर्धा किलो चिकनला सुरुवातीला हळद, मीठ आणि धना पावडर असं तिन्ही लावून चांगल्या प्रकारे मिक्स करायचं हाताने. असं व्यवस्थित मिक्स करायचं आणि मिक्स केल्यानंतर 10 ते 15 मिनिट बाजूला मुरायसाठी ठेवून द्यायचं. याच्यामुळे चिकनची चव अजूनच छान लागते. तर हे बघा असं छान लावून झालं आणि बाजूला ठेवलं. आता मी कढई ठेवली आणि कढईमध्ये तेल टाकते. तेल मी 2 ते 3 पळ्या घेतल्या. तेल भरपूर घ्यायचं कारण हे फक्त तेलातच फ्राय होणार आहे. याच्यामध्ये मी अजिबात पाणी वापरले नाही. तर तेलातच हे चिकन जे आहे ते आपल्याला फ्राय करून घ्यायचे. तर सुरुवातीला कांदा बारीक चिरलेला टाकला. कांदा असा लाल मस्त तेलामध्ये परतून घ्यायचा. मग त्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला अद्रक आणि लसूण. ते पण कांद्यामध्ये छान प्रकारे असं मस्त परतून घ्यायचं. आता कांदा बघा मस्त लाल झाला आहे. आता टाकायचं टोमॅटो आणि कांदा जे मी लाल भाजून पेस्ट करून ठेवली होती. ती पेस्ट याच्यामध्ये मस्त असं एकजीव करून हलवून घ्यायची आणि छान असं तेलामध्ये परतून घ्यायचं. हे बघा असं छान परतून झालेलं आहे तेलामध्ये. मस्त असं हलवून छान परतून झालं. त्याच्यात आता कोथिंबीर टाकते. कोथिंबीर टाकल्याच्या नंतर जे मी सुकं खोबरं बारीक केलेलं होतं ते टाकलेलं आहे. आता हे एकजीव करून मस्त असं तेलामध्ये चांगलं हलवून परतून घेतलं. बघा अशा प्रकारे हलवायचं आणि जे आपण मुरायला ठेवलं होतं चिकन ते आता याच्यामध्ये टाकून द्यायचे. तर हे बघा त्याला पाणी सुटले मीठ टाकल्यामुळे. ते सगळं ह्याच्यामध्ये फोडणीत घालायचे आणि असं छान प्रकारे तो मसाला त्या चिकनला लावायचा हलवून. म्हणजे काय होतं तेलामध्ये आपलं चिकन पण छान शिजून वाफून निघतं आणि तो मसाला पण चिकनच्या आतमध्ये जातो. अशा प्रकारे बघा मस्त हे तेलामध्ये असं छान हलवून घ्यायचं. मंद आच करायची गॅसची. गॅस फास्ट नाही ठेवायचा त्याच्यामुळे चिकन करपतं. मग बारीक ठेवून हे बघा असं आता झाकून ठेवायचं. 5 मिनटं याला मी झाकून ठेवलं. बघ गॅस अजिबात मोठा नाही ठेवायचा, बारीक गॅस ठेवायचा. म्हणजे कसं बारीक गॅसवर हे छान प्रकारे असं आपलं चिकन वाफेवरच शिजवून निघते. बघा मस्त मसाल्याचं तेल सुटलेलं आहे, कांदा आणि टोमॅटोचं वगैरे सगळं आणि चिकन असं त्यामध्येच त्या तेलामध्ये छान शिजून निघले. तर बघा तुम्हाला मी एक पीस दाखवते किती आपलं छान शिजले चिकन. सॉफ्ट बघा, हात लावला की लगेच तुटते म्हणजे आपलं छानपैकी शिजलेलं आहे. आता ह्या स्टेजवर आहे ना मी इथे मसाले घालणार आहे. तर बघा मी कोणते मसाले घालते याच्यामध्ये, कारण आपल्याला मसाला फ्राय चिकन करायचे. तर त्याच्यामध्ये घरातलंच मी सुरुवातीला हळद टाकलेली होती ज्यावेळेस मी चिकन मोरायला ठेवलं त्यावेळेस. तर अर्धा चमचा मी हळद टाकली. आता जास्त हळद नाही घालत आहे. नंतर धना पावडर टाकली मी 2 चमचे, भरलेले फूल 2 चमचे धना पावडर टाकली. त्याच्यानंतर गरम मसाला टाकला. 2 चमचे मी गरम मसाला टाकलेला आहे इथे. आणि घरातलं जे घरगुती काळं तिखट आहे तो काळं तिखट म्हणजे घाटी मसाला मी 2 चमचे फुल टाकले. तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला. तुमच्या घरात कमी तिखट खात असेल तर कमी घाला, जास्त खात असेल तर 2 चमचे ठीक आहे. स्पायसी छान होतं ते. तर बघा आता हे जे मी सगळे मसाले टाकलेत ना हे छानपैकी असं हलवून घ्यायचं. गॅस अजून पण वाढवलेलंच नाही आहे मी, मंद आचेवरच हे सगळं करायचं आहे. जेवढी पण मी प्रोसिजर केलेली आहे रेसिपीची सगळं मंद आचेवर करायचं.
त्याच्यामुळे चिकन छान आपलं शिजतं आणि जे मसाले आतपर्यंत मुरले जातात. हे बघा पूर्ण मसाला किती छान भाजून पण निघलेला आहे आणि चिकन किती छान झालेलं आपलं. बघा किती मस्त पैकी असं याला रंग आलेला आहे आणि छान असं मसाल्याला तेल सुटलेलं आहे. हे बघा आता या ठिकाणी ना मी थोडासा गरम पाण्याचा हापका मारते, म्हणजे पाणी नाही टाकत आहे, थोडासा पाण्याचा शिंतोडा मारते, म्हणजे ते मसाले छानपैकी अजून शिजले जावं तेलामध्ये, म्हणून थोडंसं पाणी घातले मी अर्धा कप. आणि या स्टेजवर जर तुम्हाला थोडासा रस्सा हवा असेल भाताबरोबर वगैरे खाण्यासाठी, तर हे चिकन मी भाताबरोबर नाही असं सुक्कंच खाण्यासाठी बनवलेलं आहे. तर तुम्हाला जर भातासोबत किंवा भाकरीसोबत खायचं असेल तर थोडंसं तुम्ही पाणी टाकू शकता. तर मी पाणी नाही टाकलं, मी थोडंसंच टाकलं आहे. तर बघा त्या पाण्यामध्ये मस्त असं शिजून बघा किती छानपैकी मस्त तेल सुटलेलं आहे आणि रंग पण छान झालेला आहे, चिकनचा आलेला आहे. तर झालं की नाही मस्त रेस्टॉरंट पद्धत चिकन फ्राय मसाला. तर असा मसाला तुम्ही चिकनचा नक्की घरी करून बघा, गटारी स्पेशल आहे. तर असं छानपैकी चिकन बनवा, खा आणि रेसिपी कशी वाटली तुम्हाला मला कमेंट करून नक्की सांगा. तर अशा प्रकारे माझं चिकन फ्राय तयार आहे. तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि प्लीज कमेंट करून नक्की सांगा.